मला मिळत आहेत नितेश कदम सरांना, महेंद्र भोईर सर आणि किशोर पाटील सरांना आपण पाहणार आहोत। ते 3 पंच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील। या सर्वांचा डीजे मॅन आमचे डीजे शुभम भोईर, आई एकविरा म्युझिक आणि आई एकविरा डीजेच्या माध्यमातून शुभम भोईर यांना सुद्धा या 7 दिवसांमध्ये अतिशय वेगवेगळी संगीत आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकायला मिळतील। त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक खूप खूप धन्यवाद। मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। सुनंदा चंद्रकांत भोईर सरपंच मॅडम, जयेंद्र सदानंद घरत रेल्वे कर्मचारी, मोरेश्वर कुशा घरत, संतोष यशवंत भोईर, गोपीनाथ जगन्नाथ भोईर, गणेश काशीनाथ भोईर, गणेश शेठ, श्रीकांत दयाराम भोईर, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर यशवंत भोईर, तेजस पाटील ब्रदर स्पोर्ट्स अँड ऑल टीम, केतन भोईर, हर्ष घरत आणि संपूर्ण टीम्सला या वेळेला देऊया आपण शुभेच्छा। आणि पहिल्या मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत। जय हनुमान खार्डी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि इन्व्हाइट केले ते श्रेयस 11 खार्डी भोईर ब्रदर्स अँड ऑल टीमला। तर एक सुंदरसं गीत ऐकूया। याच गावातील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नवसाला पावणारी, हाकेला धावणारी सत्वाईचं एक सुंदर गीत आपण श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकूया आणि त्यानंतर या मॅचला सुरुवात करूया। जाऊया आपण शुभम भोईर यांच्याकडे आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आपण विराथन खुर्दचा आवाज, अर्थातच हार्दिक किनी यांचा। धन्यवाद। तुझे भेटीला सत्वा देवीचे जत्रेला नचल जाऊ खार्डी गावाला, सत्वा देवीचे जत्रेला नचल जाऊ खार्डी गावाला, सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ खार्डी गावाला, माझे आईचे जत्रेला चल जाऊ खार्डी गावाला। सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दखल घ्यायची आणि जी विद्युत तार मैदानाच्या आतमधून गेलेली आहे त्या विद्युत तारेला बॉल लागून जरी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तरी सुद्धा डेड असेल आणि बॉल आतमध्ये राहिला तरी सुद्धा डेड बॉल असेल। जो पोल आहे विद्युत तारेचा त्याला डायरेक्ट जर बॉल लागला तर डेड बॉल असेल आणि वन बाउन्सने टप्पा पडून जर पोलाला लागला तर तुम्ही धावा कितीही पडून काढू शकता याची दखल घ्यायची। आणि बाहेर जी विद्युत तार गेलेली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या तारेला जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर विद्युत तारेला बॉल स्पर्श झाला तर तो षटकार घोषित केला जाईल याची दखल घ्यायची। आणि सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण दखल घ्या। दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट देऊया आणि चला जय हनुमान खार्डी टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे। धन्यवाद प्रमोद शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर। अच्छा दिवसामधील जो पहिला सामना आपण पाहतोय दोन टीम मध्ये, एका बाजूला भोईर वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना जय हनुमान खार्डी। जय हनुमान खार्डी टीम, आपण जी टीम मीटिंग करतायत, आपण जर मैदानामध्ये टीम मीटिंग केली तर थोडंसं बरं होईल, म्हणजे हे दीप ते कॅप्चर करतील आणि जी लवकरच या स्पर्धेची रील अपलोड होताना पाहायला मिळेल।
श्रेयस 11 आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान खाडी या दोन टीम मध्ये सामना आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे सर्व कारुष्य सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून, आई सत्वाई मातेला वंदन करून, आई एकविरे मातेला वंदन करून, आई भवानी मातेला वंदन करून, नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती असे देव माझे शिव छत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माणमुजरा. समाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है कि दरबार में आने के बाद साईनाथ बिगड़ी हुई तकदीर बनती है. त्या साई बाबांना वंदन करून आपण आजच्या दिवसाला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. खाडी चषक गेले 1.5 महिन्यापासून प्रत्येकाला आतुरता होती, कधी एकदाची ही स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि अखेरकार तो आज दिवस उगवला आणि आज खऱ्या अर्थानं या सोहळ्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. नवीन पर्व आणि नवीन सुरुवात खाडी चषकाची आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये नवीन काय तर यंदा मॅन ऑफ दी सिरीज बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जे प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थानं जो माहोल या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय, बाल्कनीज या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी क्रिएट केल्या गेल्यात. लक्षात घ्या, तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली जातील. त्या 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजे. अन्यथा जर वेळ जास्त जातोय तर एक फिल्डर तुम्हाला 6व्या षटकामध्ये घ्यावा लागणार आहे आणि दोन्ही टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल. चला जय हनुमान खाडी टीम एकदा होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा. चला 2 बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल होतील. दोन्ही टीम्सला एक रिव्ह्यू दिला जाईल आणि तो रिव्ह्यू फक्त नो बॉल म्हणजे बीमर आणि त्याचबरोबर व्हाईट बॉलसाठी असेल. जर का रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला रिटेन मिळेल आणि जर का रिव्ह्यू फेल झाला तर तो तिथे समाप्त होईल. दोन्ही टीम्सचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये असू द्या. आई सत्वाई क्रिकेट संघ आयोजित खाडी चषक 2026चा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती, प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक दिवसामध्ये थरा रंग त्यांना पाहायला मिळेल. येणारे 7 दिवसांमध्ये आज पासून सुरू होणारा जो सोहळा आपल्याला पाहायला मिळतो, खरोखरच येणाऱ्या 7 दिवसांमध्ये संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील स्पर्धेची चर्चा आपण पाहणार आहोत. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. ओपनिंग पेअर सचिन आणि त्याचबरोबर महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपनिंग पेअरच्या भूमिकेमध्ये. या जोडीवरती भरपूर काही डिपेंड असणार आहे. खाडी गावामध्ये आजपासून सुरू होणारा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या गावच्या संघांना प्राधान्य दिले गेले. आज आपलं गावचं जे क्रिकेट आहे ते हिडन टॅलेंट आज पुन्हा एकदा या ठिकाणी समोर आणण्याचा प्रयत्न खाडी चषक आणि संपूर्ण आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून करतील. आणि या स्पर्धेची एक विशेषतः गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक येणाऱ्या 7 दिवसांमध्ये जो खेळाडू प्रत्येक दिवसामध्ये खऱ्या अर्थानं त्याची निवड आपण करणार आहोत आणि लास्ट स्टेजमध्ये जो खेळाडू या स्पर्धेमध्ये टॉप रन स्कोरर असेल आणि मोस्ट व्हॅल्युएबल असेल त्याला आपण मॅन ऑफ द सिरीज बाईक या ठिकाणी देणार आहोत. पंचांच्या भूमिके मैदानामध्ये आपण महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर किशोर पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सर्वप्रथम आपण कॉमेंट्री बॉक्स इन कडून या ठिकाणी बॉलिंग इन जो आपल्याला पाहायला मिळतो तिथून सुरुवात करणार आहोत. स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती सचिन यांना आपण पाहतोय. हे दीपच्या माध्यमातून ही क्षणचित्रे या ठिकाणी टिपली जात आहेत. चला आपण सामन्याला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. गणपती बाप्पा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सामन्याला आणि या स्पर्धेला सुरुवात करताना आपण पाहतोय. ओपनिंग मॅच पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला शॉट मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आणि पहिल्या बॉलवरती सिंगल त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते आणि पहिली धाव या स्पर्धेमध्ये येणारे 7 दिवस चर्चा केली जाईल. त्या देखील गोष्टीची पहिली धाव महेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. भोईर वॉरियर्स आणि अर्थातच श्रेयस 11 आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान खाडी या दोन टीम मधील सुरू असलेला सामना. दुसरा बॉल हा देखील वेगवान होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन कंप्लीट झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आणि दुसरी देखील मिळाली या बॉलवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3
2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केले जाते आणि येणारे 7 दिवस या देखील स्पर्धेचा आनंद आमचे प्रेक्षक राजे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील जे क्रिकेट वेळ आहेत त्या 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसतील. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. तिसरा बॉल राऊंड दी विकेट. इथे शॉर्ट मिड विकेटला चांगला झेल आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेचा पहिला झेल त्या ठिकाणी शतशक आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट मिड विकेटला शिरीष आणि त्याच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. गॉन. कॅश प्राइज देखील आहे. आजच्या दिवसामध्ये जो संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय करेल, जो संघ आजच्या दिवसामधून अंतिम 6 मध्ये पोहोचेल त्यासाठी आदरणीय सन्माननीय सिकंदर भाऊ भोईर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आज 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय आणि त्या 8 संघांमधून या 8 संघांना डॉमिनेट करत जो संघ पुढे येईल त्या संघाला 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आदरणीय सिकंदर भाऊ भोईर सरांच्या माध्यमातून शिरीषच्या माध्यमातून एक झेल टिपला गेला यादीच्या बॉलवरती आणि तदनंतर मनवीतसाठी टाकलेला डॉट बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. मागचे काही जे बॉल आहेत मागील 4 बॉलमध्ये परफेक्ट लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली गेली. पॉवर प्लेचं जे बेसिक आहे ते बेसिकला फॉलो करून गोलंदाजी केली जाते. हा देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये मास्टरमाइंड विकेटकीपर निवास भोईर यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला दीपेश आहे आणि त्यांच्यामध्ये जे बॉर्डिंग आहे या मागील 5 बॉलमध्ये एक त्यांना मदत करत असताना 3 धावा फलकावरती शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या काही बॉलवरती रन्स आल्या परंतु त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकही रन्स आलेली नाहीये. आता हा बॉल इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता तो देखील चालला विकेटकीपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये देवस्थानी डीजे शुभमला. दीपेशचं या ठिकाणी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही. बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण शिरीषला पाहतोय ज्याने एक चांगला झेल या स्पर्धेमध्ये टिपलाय शॉर्ट विकेटला आणि तो गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती येणाऱ्या 6 बॉलमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आई सत्वा कडून गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल सुरुवात या ठिकाणी फुलर लेंथने झाल्या आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपामध्ये. मागील ओव्हरमध्ये महेश पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट करताना दिसला आणि तदनंतर कंटिन्युअसली तो 5 बॉलमध्ये नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला होता आणि आता या ओव्हरमध्ये तो स्ट्रायकिंगवरती एअर स्ट्राईक करणं गरजेचं आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेला आणि मागचे दोन्ही बॉल एकाच टप्प्यावरती दिले गेलेत. शिरीष चांगला माइंडसेटने बॉलिंग करताना दिसतोय. आता हा बॉल बादच्या पट्ट्यामध्ये त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. सरळ बॉल सीमारेषा पार निघून जात असताना बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला हे दीप यांच्या स्वागताकरिता
हा चौकार 4. गाव देवी माझ्या सपनात आता श्रेयस 11 टीमसाठी संकट मोचक बनावं लागणार आहे महेशला आणि त्याच्या बॅटमधून अखेरकार तो चौकार येत असताना आपण पाहिला 2 डॉट बॉल आले होते आणि तिसरा बॉल जो होता तो बरोबर शॉट ऑफ लेंथ आणि त्याच्यावरती आक्रमण केला गेला. टीमची टोटल फलकावरती 3 बॉलचं केला आतापर्यंत झाला. चौथा बॉल आता हा फुलर लेंथवरती ठेवला गेला. बॉल पॅक्टवे होता. रन मिळणं मुश्किल आहे या बॉलवरती आणि आता तो डॉट बॉल पलटवर. आता पुन्हा एकदा गोलंदाज शिरीष आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि मागील 4 बॉलमध्ये जो एक चौकार आपण तिसऱ्या बॉलवरती पाहिलाय, मागील 4 बॉलचं विश्लेषण करायचं झालं तर जे 3 बॉल आहेत ते फुलर लेंथवरती ठेवले गेलेत आणि त्यामध्ये यॉर्करचं प्रमाण देखील जास्त आहे. परंतु ज्या बॉलवरती चौकार आलाय ना तो बॉल शॉट ऑफ लेंथ होता. शिरीष आता हा 5वा बॉल कोणत्या टप्प्यावरती टाकेल. हा देखील फुल टॉस मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॉलपर्यंत पोहोचणं पॉसिबल नव्हतं. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं आणि चांगला थ्रो देखील झाला आणि त्याचमुळे या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट होऊ शकल्या. 9 फलकावरती शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. रन्सचा जो ग्राफ आहे थोडंसं आता अप होताना पाहायला मिळतोय परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये ज्या रन्स इथे कॅल्क्युलेट केल्या होत्या ना त्या रन्स आता स्कोर कार्डवरती लागलेल्या नाही आहेत. लेफ्ट आर्मवरती विकेट, पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील आणि यस इथे विकेट जात असताना पाहायला मिळते. निवास भोईर एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. फलंदाज महेश बॅक टू द डगआउट गॉन. जोरीनं आलो ग तुझे डोंगरा तुझा डोंगर सरा थँक्यू डीसी. 2 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 ओव्हर्स नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9. मागील 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले सुरू होता आणि त्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल स्ट्रोक आलेले नाही आहेत. त्यामध्ये 2 विकेट देखील गमावल्यात त्यामुळे ते पूर्णपणे बॅकफुटला श्रेयस 11 टीम. इथून कमबॅक करावं लागणार आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे ज्या टोटलवरती फाईट करू शकते श्रेयस 11. सेकंड इनिंगमध्ये नवीन बॅटर सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आता दीपेशला पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणलं जात आहे. या संघाचा एक लीडर आहे आणि लीडर खऱ्या अर्थानं खरोखरच त्याची कामगिरी जबरदस्त राहिले कारण चांगली स्टार्ट मिळवून देण्याचं काम दीपेशने मागील ओव्हरमध्ये केलं. हा देखील चांगला बॉल बाउन्स शेवटच्या मोमेंटला होताना पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे चान्स बनला होता विकेट येण्याची. 22च्या माध्यमातून रन मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती 10 रन स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिला बॉल जर आपण पाहिला तर ॲक्शन रिप्लेमध्ये फाईट यॉर्करचा प्रयत्न होता दीपेशच्या माध्यमातून. यॉर्कर डेंजरस असतो दीपेशचा. आता लिफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती असेल. यादीच्या 7 बॉलमध्ये दीपेशच्या स्पेलमध्ये कंटिन्युअसली रायटी बॅटर त्याला नक्कीच सामोरे जात होते. आता लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 22च्या माध्यमातून एक सिंगल येताना पाहायला मिळाली. आता फ्रेश बॅटर आपण सुजलला पाहतोय. सुजलसाठी भरपूर बाहेर टाकला होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. त्यामध्ये एक सिंगल देखील कंप्लीट केले आणि दुसरीचा प्रयत्न आता सुरू आहे आणि टोटली 2 रन्स या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 13. फाईट बॉल एक्स्ट्रा रन या ठिकाणी स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. मागील 2 ओव्हरचा जर विचार केला तर एकही एक्स्ट्रा आला नव्हता. या ओव्हरमध्ये तो पहिला एक्स्ट्रा येताना पाहायला मिळाला आणि मागील 2 ओव्हरमध्ये परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी सुरू होती. तो ॲक्युरेट टप्पा आपण पाहिला होता. हा चांगला बॉल आहे. आता इथे स्लॉटमधून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता लेफ्टी बॅटर्ससाठी. चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आपल्या स्क्रीनवरती दीपेशला आपण पाहतोय. मागील 2 वर्षांपासून इंजुरीजमुळे नक्कीच तो बॅकफुटला होता.
या वर्षापासून या सीझनपासून तो कमबॅक करताना दिसला. साईड अँगलनं आणि त्याचबरोबर फ्रंट अँगलनं या ठिकाणी कॅप्चर केले जाते. 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. 4 कॅमेरे या स्पर्धेमध्ये या ठिकाणी वापरले जातात. 6 सीटर स्पोर्ट्स एक क्वालिटी या स्पर्धेची ते टिपत असताना धावा झाल्यात फलकावरती 14. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. दिपेशची चर्चा पण करत होतो. इंजरीजमुळे डाऊनफॉल सुरू झाला, परंतु त्याआधी दिपेशची जी दहशत या सफळ क्रिकेटमध्ये होती आणि टॉप फ्लँकिंगमध्ये जर त्या टॉप बेस्ट ऑलराऊंडर्सची यादी जर आपण काढली तर त्यामध्ये दिपेशचं नाव देखील केतन नंतर घेतलं जात होतं. आता हा समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंगरला कॅचिटचा कॉल, चान्स बनला. इंटरेस्टेड ॲट फिल्डर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर नितेश त्या ठिकाणी होते आणि नितेशने टिपलाय जाईल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत मनवीत बॅक टू द डगआउट गॉड. धावसंख्या फलकावरती 14 आणि 14 वरती 3 धक्के या ठिकाणी लागले गेलेत. मागच्या बॉलवरती तो ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. तिने अँगल सहित नितेशला पण पाहिलं. एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर नितेशला तुम्ही लॉंग ऑन मध्ये ठेवा किंवा लॉंग ऑफ मध्ये ठेवा, मिड विकेटला ठेवा, स्क्वेअर लेगला ठेवा. नितेश त्याचे 99% डेडिकेशन देण्याचा प्रयत्न करत असो आणि मागच्या बॉलवरती त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल तो देखील मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट झाला नाहीये. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळते आणि 3 षटकांचा जर आपण खेळ पाहिला, अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. 3 षटकांचा जर आपण विचार केला तर त्या 3 षटकांमध्ये इथे श्रेयस इलेव्हन टीम जो स्कोर डिझर्व करते स्कोर कार्डवरती, त्या रन्स स्कोर कार्डवरती लागलेल्या नाही आहेत, कारण सध्या तरी ही गाडी 15 वरती थांबले आणि त्यामध्ये 3 विकेट देखील गमावल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल साईबाबा एंडकडून गोलंदाजी सुरू आहे. शेवटचा बॉल आता फाईट बॉल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 16. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स आल्यात परंतु काहीच फरक पडत नाही आहे टीम जयनुमान खाडी संघाला, कारण ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी झालंय. मोठे फटके आलेले नाही आहेत. आता हा चांगला बॉल, अपील चांगली झाली त्या ठिकाणी, परंतु पंचांच्या माध्यमातून अजूनही त्या ठिकाणी रिस्पॉन्स आलेला नाही आहे. आय थिंक 1 बाउन्स बॉल कॅरी झाला होता विकेट किपरच्या हातामध्ये. इंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 16. 16ला 3 अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची श्रेयस इलेव्हन संघाला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. एक छोटंसं गीत आपण ऐकूयात, जाऊयात संगीत कक्षामध्ये. देवसंदीप डीजे शुभमला. मला गाव सुट नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 आणि मागील 3 षटकांसाठी बरोबर 14 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलेत. आता येणारी 2 षटकं जी आपण 5 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं त्यासाठी 11 मिनिटे आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 3 षटकांचा वेळ आहे. त्या 3 षटकांमध्ये आता काउंटर अटॅक करावं लागणार आहे, फायविंग सीटवरती बसावं लागणार आहे. एका बाजूला फलंदाज सुजल आणि सागर ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. याच रन रेटने जर बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोर 32 दाखवतोय. 32 धावा 6 ओव्हर्समध्ये होऊ शकतात, परंतु या धावा या मैदानावरती योग्य नाही आहेत. गोलंदाजी मार्क होती शिरीष ओव्हर नंबर 4 मध्ये आणि वैयक्तिक सेकंड स्पेलमध्ये
दाखल झाल्या गोलंदाजी मार्कवरती. मागील 3 ओव्हरमध्ये डॉट बॉलचं प्रमाण देखील भरपूर आहे, त्यामध्ये 3 विकेट देखील गेल्यात. 16 धावा फलकावरती. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यष्टांच्या मागे हात देखील चांगले चालत, त्यामुळे DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आता स्टंपिंगसाठी DRS घेतला गेला. इट्स नॉट आउट. बॅटर सेफ असेल. फलंदाजची बॅट क्रीजमध्ये त्या ठिकाणी पोहोचली होती. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर होते, जिसमें 10 कदम होय नितेश कदम. पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती शिरीषला पण पाहतोय आणि या देखील ओव्हरची सुरुवात या ठिकाणी निर्धावने झाले. मागील 4 ओव्हरच्या सुरुवातीस हेच घडताना आपण पाहिलं. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा मैदानामध्ये डॉट बॉल टाकलाय. शिरीषचा स्पेल जर आपण पाहिला तर त्याने देखील दीपेशला चांगली मदत त्या ठिकाणी केली आहे आणि या दोन्ही गोलंदाजांनी आपलं वर्चस्व दाखवलंय. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स काय असतो ना, त्याचं एक ज्वलंत उदाहरण दिलंय. आता हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटर इथे आउट नसेल कारण विकेट किपर क्लोज आहे. हा डॉट बॉल या ठिकाणी काउंट केला जाईल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. संघर्ष करतायत फलंदाज मैदानामध्ये. कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत डबल डिजिटमध्ये इंडिव्हिज्युअल स्कोर बनवलेला नाहीये. आता स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, परंतु इथे यष्टांचा वेध घेतला जातोय आणि बरोबर ऑफ वरती हा बॉल जाऊन आदळला. फलंदाज बॅक टू द डगआउट. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि इथे जर्मन खाडी टीमचा जर विचार केला तर या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस चांगली केली आहे त्यांनी, कारण या मैदानाचा आढावा आणि त्याचबरोबर जी पूर्वतयारी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. जर्मन खाडी टीम सध्या तरी या मॅचमध्ये लीड करते फर्स्ट इनिंगमध्ये. आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते. हा देखील डॉट बॉल या ठिकाणी काउंट केला जाईल. या स्पर्धेची पहिली विकेट मेडन ओव्हर जास्त लांब नाही आहे. एक डॉट बॉल मैदानामध्ये टाकायचं आहे आणि ती दहशत शिरीषची आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल अपील चांगली झाली होती विकेट किपर आणि बॉलरच्या माध्यमातून. लास्ट बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल. इथे एक रन आता मिळू शकते. शेवटच्या बॉलवरती ती सिंगल मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. 4 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपला. 4 ओव्हर्स नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17-17वरती 4 धक्के मैदानामध्ये लागल्यात आणि प्रत्येक ओव्हरचा जर आपण विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट मिळताना आपण पाहिलंय. प्रत्येक ओव्हरमध्ये ते गोलंदाजांचं डेडिकेशन, पूर्णपणे क्रेडिट इथे दीपेश आणि शिरीषला द्यावं लागणार आहे. 17 धावा फलकावरती, 17वरती 4 धक्के मैदानामध्ये लागलेत. आता येणारं जे षटक आहे त्यासाठी 7 मिनिटांचा अवधी आहे. म्हणजे इथे टीम मिटिंग येणाऱ्या 2 षटकांची केली जाईल आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जे प्रेशर आता येणाऱ्या काही वेळामध्ये तिथे ती थोडासा ब्रेक आपण घेतला होता. त्या ब्रेकमध्ये बॅटर्सच्या माध्यमातून चर्चा झाली असेल. आता जे महत्त्वाचे 2 गोलंदाज होते त्यामध्ये दीपेश आणि शिरीषच्या माध्यमातून ती 4 षटकं या ठिकाणी हँडल करून घेतली. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये फ्रेश बॉलर असतील आणि तो देखील एक की पॉईंट असेल श्रेयस 11 टीमसाठी. येणाऱ्या 12 बॉल्समध्ये 30 जरी बनतायत तरी एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती असेल आणि त्या टोटलवरती फाईट करू शकते श्रेयस 11 संघ. आपण पाहतोय सेकंड इनिंगमध्ये पहिला बॉल
इथे एक सिंगल मिळताना पाहायला मिळतं. एक धाव मिळाला या बॉलवरती 22च्या माध्यमातून. ही रन कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. 18 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट यॉर्करचा अंदाज होता. लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटने येत असताना आपण पाहिलं होतं गोलंदाज प्रशांतला. खाडी चषकाचा हा सोहळा आपण पाहतोय या मैदानावरती. येणारे 7 दिवस प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे. आज देखील या गावामधील संघांचा सहभाग आपण पाहतोय आणि प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. आता लेफ्टी फॉरोच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट, फुल टॉस, मिड विकेटला फेकून देण्याचा प्रयत्न शतशः ठिकाणी येत आहेत. त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार आणि या स्पर्धेचा पहिला षटकार फलंदाज सुजलच्या बॅटमधून. 6 धावा. उमसाई खाडी आणि अमरदीप खाडी. खाडीपाडा जरा दोन्ही टीम्स आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. ओमसाई खाडी आणि दुसऱ्या बाजूला अमरदीप खाडीपाडा दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉससाठी या इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील चौथा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल आता कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय डीपमध्ये. शतशः त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. डेंजर एंडकडे फलंदाज सुजल त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु लेझी थ्रो त्या ठिकाणी होता. त्याचमुळे 2 रन्स कंप्लीट होऊ शकल्या. धावसंख्या फलकावरती 26-26. अमरदीप खाडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई खाडी या 2 टीम मध्ये मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. 26 फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 5वा बॉल राऊंड द विकेट. हा देखील विकेटमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला शतशः त्या ठिकाणी येत आहेत. 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. आता या ओव्हरमध्ये चांगले रन्स येऊ लागल्यात, कारण मागील 4 षटकांमध्ये जी इकॉनॉमी गोलंदाजांची होती ती डबल डिजिटमध्ये होती. सातत्यानं सिंगल डिजिटमध्ये होती, परंतु या ओव्हरमध्ये ती इकॉनॉमी डबल डिजिटमध्ये जात असताना आपण पाहतोय. 28 फलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट. कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता, परंतु हा कटर फुलर लेनचा डीप मिड विकेटला नितेशला आपण पाहतोय. एकच सिंगल या बॉलवरती मिळेल आणि ही सिंगल एक की फॅक्टर राहील, कारण नेक्स्ट ओव्हरमध्ये सुजलवरती ती जबाबदारी असणार आहे शेवटच्या 6 बॉल्सची आणि त्यामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हर्समध्ये ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला अमरदीप खाडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई खाडी. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉससाठी या. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सुनंदा चंद्रकांत भोईर सरपंच मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. या आपण सरपंच मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान करूया आणि त्यानंतर ऑन गोईंग मॅचच्या दिशेने वळणार आहोत. जयेंद्र सदानंद घरत मी विनंती करेन आपणास की आपल्या शुभ हस्ते सुनंदा चंद्रकांत भोईर सरपंच मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच क्रिकेटला योगदान देणारं अशा मॅडम या संपूर्ण गावाची जबाबदारी आणि त्यानंतर या क्रिकेटवर अफाट प्रेम करणारी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. मी जयेंद्र सदानंद घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सुनंदा चंद्रकांत भोईर सरपंच मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. माईची प्रेमळ शाल
या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत या आमच्या नारी शक्तीला. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि बुके देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सरपंच मॅडमचा आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. मॅडम आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. या खारडी चषक 2026च्या आयोजकांच्या वतीने आपलं हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. जाऊया आपण हार्दिक किनी यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस धन्यवाद प्रमोद सर. समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द गॅप मध्ये लॉंगॉनला. अखेरकार तो चौकार या स्लॉग ओव्हर मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. थ्रू बरोबर समोर थ्रू दी लॉंग ऑन हा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला होता. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले आणि चांगला कॉन्फिडन्स या स्ट्रोक मध्ये विकीचा आपण पाहिला. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला धावसंख्या फलकावरती 34 वरती ही टोटल आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला अमरदीप खाडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई खाडी या 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. हा देखील बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी जरूर होती परंतु विकेट किपर कॅरी करू शकलेले नाहीयेत. येथे देखील एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज विकीच्या माध्यमातून. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला ऍक्शन रिप्ले मध्ये. शेवटच्या 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये आता बाकी राहिला. येणाऱ्या 3 बॉल मध्ये अजून 2 मोठे फटके हवेत. एक्सपेक्टेशन श्रेयस रेवेन टीमच्या माध्यमातून. आता हा फटका लॉंग ऑफला शतक त्या ठिकाणी येत आहे. त्यांना बीट करून बॉल सरळ सीमारेषा पार. आणखीन एक चौकार या ओव्हर मधील हा दुसरा 4. तर क्रिकेटपटूंची लेगला पुढे घेऊन हा स्ट्रोक ऑफर केला, फोर्स केला होता समोर आणि थ्रू दी लॉंग ऑफ हा चौकार येताना आपण पाहिला. पुढचा बॉल या ओव्हर मधील वन्स अगेन एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न. टायमिंग चांगलं जुळलंय आणि सरळ बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. बॉल होता त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल बॅटचा फॉलो थ्रू कडक होता. बॅट स्विंग जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता हा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा चेस करण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. डाऊन दी बॉल सुद्धा गोलंदाज आला होता. कॉट अँड बॉल विकेट मिळताना पाहायला मिळते. या शेवटच्या बॉलवरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. 44 धावा फलकावरती लागला जात आहेत. 44 वरती 5 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. आणि आता बॅटिंग कार्डचा जर आपण विचार केला तर फर्स्ट इनिंग मध्ये जो बॅटिंग कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय त्यामध्ये फलंदाजांचा जर विचार केला तर लास्ट मोमेंटला या ठिकाणी सुजल आणि त्याचबरोबर विकीने जी बॅटिंग केली ला जॉब बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट या ठिकाणी स्कोर कार्डवरती उभं होत असताना आपण पाहतोय. मोरेश्वरजी कुशाघरत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी गोपीनाथजी जगन्नाथ भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मोरेश्वर कुशाघरत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सन्मान घ्या करूया. मोरेश्वरजी कुशाघरत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान गोपीनाथजी जगन्नाथ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. जय घरत रेल्वे कर्मचारी यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती हर्ष घरत यांना विनंती करेन. हर्ष घरत आपल्या शुभ हस्ते आपण जयेंद्र सदानंद घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं.
मी विनंती करेन मोरेश्वर यशवंत भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. जयेंद्र सदानंद घरत रेल्वे कर्मचारी TC आहेत, तिकीट कलेक्टर आणि एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. मायेची प्रेम शाल, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण खराडीचे शक 2026च्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि बुके देत यावेळेला आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर संतोषजी यशवंत भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन केतनजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष यशवंत भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. संतोषजी यशवंत भोईर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण केतनजी भोईर या स्पर्धेचे आयोजक आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या शुभ हस्ते आपण मायेची ऊब देणारी शाल या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि बुके देत संतोष यशवंत भोईर साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर गोपीनाथ जगन्नाथ भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान केतनजी भोईर यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. एक मिनिट फक्त लगेच तुमच्याकडे वळणार आहोत हार्दिकीने. समीक्षा निलेश भोईर, समीक्षा मॅडम यांचं मी सरपंच मॅडम सुनंदा चंद्रकांत भोईर मॅडम यांना विनंती करेन. एक नारी शक्तीचा जेव्हा सन्मान करते खरोखरच ती स्पर्धा अजून फुलून येताना पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. आणि आता थेट वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मिस्टर हार्दिक किनी त्या ठिकाणी जॉईंट होतील. येस धन्यवाद प्रमोद शेडके सर. सर टॉस आपण बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला खार्डी हा कॉईन आपण पाहतोय. दोन्ही टीमला चॉईस या ठिकाणी दिली जाईल. एका बाजूला अमरदीप खाडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहेत. टॉस आपण करतोय. टॉस आपण करतोय. आदरणीय मोरेश्वर कुशकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी ओमसाई खाडी टीमचा कॉल असेल. 2026 आणि खाडी हा कॉईन आपण पाहतो. चला कॉईन स्पिन केला जातोय. ओमसाई खाडी टीमच्या कॅप्टन असेल. खाडी असा कॉल केलाय आणि यस खाडी आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कॅप्टन या मॅच मध्ये टॉस किती महत्वाचा होता? टॉस खूप महत्त्वाचा आहे कारण की खूप चांगलं पिच बनवलं आहे आणि वाऱ्याचंही तेवढंच इफेक्ट पडेल खेळावरती आणि त्यासाठी आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. त्याचबरोबर या स्पर्धेची किती वाट पाहत होता? खूप वाट पाहिली. 1 महिना आधीच अनाऊन्समेंट केला होता की खारडी चषक भरवणार आहेत आणि खूपच उत्साहाचा माहोल आहे या ठिकाणी. ऑल द बेस्ट. सामन्यामध्ये सुरू होत आहे. टॉस ठिकाणी जिंकलं म्हणजेच ओमसाई खाडी टीमने आणि प्रथम निर्णय घेतला. बॉक्स मध्ये प्रमोद शेडगे सर, ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. पहिल्या इनिंगमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलात आणि पहिल्याच बॉलवर अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला यावेळेला सिक्सरच्या बॉलवर 6 ठोकत असताना आपण पाहतायत. पहिल्याच बॉलवर अतिशय आक्रमकता सिद्ध केली आणि त्यानंतरचा हा बॉल अपील जोरदार होती परंतु कॉन्फिडन्स तेवढा मिळाला नाही.
2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक सचिन यांना आपण पाहताय. दीपेश पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध करणारा, एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 2 बॉलचा खेळ झालाय. 6 रन. धन्यवाद सरपंच मॅडम, आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्या स्पर्धेला, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि समीक्षा मॅडम, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला विकेट डाऊन. तिसऱ्या बॉलवर मात्र मिळते विकेट सचिनच्या खात्यामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. 6 वर पहिला धक्का. दीपेश 3 बॉलमध्ये 6, 200चा स्ट्राईक रेट, एक षटकार. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. गारीवाला गारी तुझी प्रतिम लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलमध्ये वॉट कॅच, अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन. या स्पर्धेच्या माध्यमातून दानशूर व्यक्तिमत्व ओझोन ब्लॉकचेन मास्टर पिंटेशजी भोईर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 50,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. गणेशजी पंडिरानाथ भोईर 3,000 रुपये, चेतन पांडुरंग तोरसकर 5,000 रुपये, श्रीकांत दयाराम भोईर श्रेयस 11 3,000 रुपये, मणिदास दत्तात्रय घरत यांच्याकडून 6,000 रुपये, रुपेश भाऊ यांचे साहेब प्रकाश सातवे यांच्याकडून 5,000 रुपये, प्रणाली रुपेश भोईर भाऊ 5,000 रुपये, सुनंदा चंद्रकांत भोईर सरपंच खार्डी 1,000 रुपये. या सर्वांचं दानशूर व्यक्तिमत्वांचं धन्यवाद आहे. विकेट मिळाली तिसऱ्या बॉलवर सचिनला. नवीन फलंदाज ऑन साईडला यावेळेला धनेश बॉलला खेळून काढलंय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने बॉल निघून चाललाय. जणू काही या बॉलवर 4 धावांची मोहर उमटवली आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खार्डी चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. बरोबर गॅप मधून बॉल निघून चालला फार वेगाने आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. काय लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनेलवर. ऑफ साईडला सेन्सिबल बॅटिंग करत असताना ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा दुसरा खणखणीत चौकार. चांगलं प्लेसमेंट केलं होतं. बॉल रोखायला हवं होतं कारण ऑलरेडी मात्र धावा कमी आहेत आणि इथून अशा प्रकारची गफलत केली तर बॉल डेफिनेटली निघून जाईल कारण ग्राउंड फिल्डिंग तुमची चांगली असायला हवी. वाह, काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. चौकार. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावांचा वेग वाढलाय. टोटल विजयासाठी 45 रनचं लक्ष समोर असताना 14 वर 1, 31 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर सध्या हे बॉल आपण यूज करतायत या स्पर्धेमध्ये. अगदी चांगले स्टँड्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. काफिला शेरोंका हा VIP बॉक्स सध्या आपण पाहतायत. आई एकविरा मित्र परिवार हा दुसरा स्टँड आपण पाहू शकाल. त्यानंतर अजून एक स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच आपण पाहिलं तर हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा एक कटआउट्स पाहायला मिळतो आणि त्यानंतर आशिष स्मृती हा स्टँड आपण पाहतायत आणि HK ग्रुप हा जॉईंट स्टँड आहे आणि तिथून काही प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. 1 रन स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून धनेश आपल्या टीमला घेऊन जातोय. जय हनुमान खार्डी या टीमला 15 या धावसंख्येवर पहिलं षटक दमखम दाखवणारे षटक पाहायला मिळालं. 1 विकेट जरूर मिळाली परंतु धावा काही स्टॉप होऊ शकला नाही. थोडीशी ग्राउंड फिल्डिंग खराब राहिली होती आणि त्या कारणास्तव पहिल्या षटकामध्ये
15 धावा आल्या आणि कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर श्रेयस 11 टीमच्या 3च धावा होत्या, 1 विकेट होती. 12 धावेने पुढे जात असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय आफ्टर 1 ओव्हरचा जर विचार केला तर हे कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू 6 हिटर स्पोर्ट्स. या स्पर्धेच्या माध्यमातून जयेंद्र सदानंद घरत यांच्याकडून प्रथम पारितोषिक ट्रॉफी सौजन्य केलेली आहे, त्यांचा मनपूर्वक शब्दसुमनांनी धन्यवाद. अरविंद प्रभाकर घरत यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. कनिष्क जयवंत पाटील मधुकर नगर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केले त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आई बाबाच्या स्मरणार्थ सौजन्य गणेश काशीनाथ भोईर गणेश शेठ चतुर्थ व 5वं पारितोषिक ज्यांनी ट्रॉफी सौजन्य केले त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. अयांश कुणाल तामोरे यांच्याकडून 6वे पारितोषिक ट्रॉफी सौजन्य केले त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. वरद बाळू भोईर यांच्याकडून मालिकावीर ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केले त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ब्रदर्स स्पोर्ट्स तेजस पाटील हर्षल पाटील या A1 ब्रदर्स जोडीकडून फलंदाज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या ट्रॉफी सौजन्य केलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. विलासजी पाटील यांनी बॉल स्पॉन्सरशिप केले गेले सिक्सरचे त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. गोपीनाथ जगन्नाथ भोईर यांच्याकडून निमंत्रण पत्रिके जी आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण वितरित केल्या त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. सिकंदर भाऊ भोईर, नरेश भाऊ भोईर, स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे रोहनजी गावड ओमकार स्पोर्ट्सचे आणि एडवनचे उद्योजक फलंदाज त्यांच्याकडून बॅट यावेळेला दिली गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला हलक्याच्या हाताने टॅप केला जातोय अंडर बॉक्स स्टाईलमध्ये वेगाने कव्हर पॉईंटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 धावा. 45 रनचं टार्गेट सेट करत असताना अफलातून सुरुवात झाली. टायमिंग चांगलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं बॅटर दीपेश आऊट झाल्यानंतर मोहित आणि गणेश आता सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर बॅटरला थोडंफार कुठेतरी ॲडव्हान्टेज जरूर पाहायला मिळतं कारण दोन्हीही एंडकडून आपण खेळतोय. एका साईडला श्री साईबाबा मंदिर एंड आपण पाहू शकाल तर सध्या आता आपण पाहिलं तर आई सतवाई मंदिर एंडकडून गोलंदाजी होते. ऑन साईडला हुक केलंय आणि 4 धावा बुक करत असताना खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा खणखणीत चौकार आणि या वेळेला लेफ्ट हँडर बॅटर म्हणतोय मोहित काळजी करू नका मी आहे ना. चौकार, गुड शॉट, 4 रन. या वेळेला ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे मात्र या वेळेला फटके पाहायला मिळत आहेत. षटकार येतोय, 6 धावा. चौकार आल्यानंतर लगातार 2 चौकार. गुड बॅटिंग ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह ऑन द राईट्स खेळला गेला. ऑन दी ऑफ खेळत असताना फंबल झालेत आणि पाहता पाहता 2 रन्स पापणी लवते 2 रन्स यावेळेला पळून पूर्ण केल्या जात आहेत. खरोखरच मानाचा सलाम असेल आपल्या या पालघर जिल्ह्याला कारण सध्याच्या घडीला भिवंडीमध्ये क्रिकेट थांबलं, कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट थांबलं, भरपूर ठिकाणी क्रिकेट थांबलंय परंतु पालघरमध्ये सफाळे विभागामध्ये क्रिकेट थांबेन असं झालंय आणि रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये हे खेळाडू जिद्दीने खेळतात. खरोखरच मानाचा सलाम असेल आमच्या या लाडक्या खेळाडूंना. 24 धावा फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झाले ते एकंदरीत आपण पाहिलं तर 26 धावा झाले. 2 षटकांचा खेळ अखेरीस 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन्ही सचिन आपल्याला पाहायला मिळाले आणि खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा खर्च करत असताना 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा. कंपॅरिझन करताना फक्त 9 धावा श्रेयस 11 या टीमच्या होत्या. इथून जर आपण पाहिलं 17 धावेने पुढे आहे तो संघ जय हनुमान खार्डी हा संघ पाहायला मिळतोय. 2 षटकांसाठी वेळ घेतलेला आहे. आदेश पाटील यावेळेला दर्शवतायत, जवळजवळ गौरव पाटील दर्शवतायत की 11 मिनिटे जवळजवळ 2 षटकांमध्ये तुम्ही घेतलेली आहेत. त्यामुळे आता येणारे मिनिटे आहेत तुमच्याकडे 14. ती 14 मिनिटात तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाचा.
भाग आहे. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 19 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 19 रन. आज गावातील प्रमुख संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 टीमला आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिले गेले. चांगले खेळाडू आहेत. खार्डी गावामध्ये टॅलेंट लपलेलं नाहीये. टॅलेंट पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं. सुपानला आपण पाहताय 17 नंबरची जर्सी परिधान करणारा सध्या लॉंगॉनच्या दिशेने. सचिन भोईरला आपण पाहतायत एक मिडॉनचा फिल्डर. गणेशचा हा फटका मिसटायमिंग स्ट्रोक जरूर होता. वन हँडने बॉलला स्टॉप केले. गली रिजनमध्ये तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती 27. या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. गोलंदाज तेजस. 45 धावांचं एक मापक लक्ष पाहायला मिळतं आणि दोन्ही एंडकडे खेळविण्यात येणारी ही स्पर्धा, त्यामुळे प्रत्येक संघाला त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. कधी उजव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज असेल, कधी लेफ्ट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज असताना पाहायला मिळेल, कधी गोलंदाजाला सुद्धा चांगला ॲडव्हान्टेज मिळू शकतो. परंतु फिल्डरची थोडीफार कुठेतरी हवेचा जोत जो आहे तो कधी उजव्या साईडच्या दिशेने तर कधी डाव्या साईडच्या दिशेने भरपूर मोठ्या प्रमाणात हवा वाहते. त्यामुळे थोडाफार कुठेतरी चांगली डाईव्ह होती, परंतु त्याला बीट केलं आणि सरळ बॉलने वेध घेतला. बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. 4 रन. चौकार. वाईड लाईनच्या बाहेर होता आणि एक्झॅक्टली महेंद्र भोईर यांनी जो वाईड बॉलचा इशारा केला. गुड डिसिजन. वाईट +4 मिळतील 5 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रनची आवश्यकता आहे. तेजसचा हा बॉल खेळावेला. गुड लाईन अँड लेंथ. आता बरोबर लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर पाहायला मिळाला. हा बॉल डिलिव्हर्ड केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा. 32 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हा अँगल पहा जो आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम साईड अँगलने. काय बॉल ह्या वेळेला आपण पाहिलं तर सुपर बॉलिंग आणि तेवढंच पॉवरफुल कॅमेरा वर्क. ऑन साईडला फ्लिक केलंय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल त्याला बीट केला आणि बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खार्डी चषक. चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय मोहित. चौकार. पागल वर्षा चौकारे निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 36 धावा. चांगला बॉल होता. बॅटची एज अँड टेकन. मोहितला आता या वेळेला मोह आवरता आला नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं, तिथून लपेटण्याचा प्रयत्न केला आणि फसतोय. 7 बॉलमध्ये 14 रन, 200चा स्ट्राईक रेट. 3 खणखणीत चौकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि ते चांगली मोहित बॅटिंग करत बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जाताना पाहायला मिळतोय फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या अँगलने अप्रतिम हा समोरचा आपण पाहिला तर जो कॅमेरा वर्क, हा बॉलर एंडचा वर्क आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेराच्या लेन्सवर प्रेम करणारी ही कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं तर साईड अँगलला आपण पाहू शकतायत अप्रतिम 3 कॅमेरा सहित आणि एक स्टेजवर अर्थातच व्यासपीठावर एक कॅमेरा स्टेबल केला गेलाय. अर्थातच 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना वापरली गेली आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेचा आज अप्रतिम चर्चेत राहणारी ही स्पर्धा सातत्याने 7 दिवस आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही. या खार्डेकरांनी घेतलेली मेहनत. सध्या गौतम भोईर यांना आपण पाहतायत खूप चांगलं काम करत असताना त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. ऑफ साईडला खूप चांगला फटका ऑन द राईट्स ऑन दी अप खेळला गेलाय. 1 रन मेल. आल्या नितेश यावेळेला आपली जी बॅटिंग करण्याची कला आहे ती सादर करताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या खेळाडूची ओळख आणि निशाणी
तीच असते की आल्या आल्या बॉलला मात्र यावेळेला व्यवस्थित रीड करणं, त्याचं फुटवर्क यावेळेला व्यवस्थित असणं, गोलंदाजाला बरोबर रीड करणं हे मात्र नितेश जाणतोय. ऑन साईडला खेळत असताना सरळ बॅटचा वापर केलाय. सोपान पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 38 या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांसाठी तुम्ही मिनिटे घेतलेली आहेत ती जवळजवळ 17. आता 2 षटकं तुम्हाला 8 मिनिटात ते षटकं फेकायची आहेत. विजयासाठी 7 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आहेत आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या पण जाऊया डीजे ऑपरेटर शुभम भोईर यांच्याकडे. हा वॅगन व्हील सध्या आपल्याला पाहायला मिळतो. श्रेयस 11 जय हनुमान खार्डी टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. 38 ला 2, 45 धावांचा पाठलाग करताना 7 रनची आवश्यकता आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनसाठी कॉल असेल. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत गणेश यांच्या बॅटमधून 2 रन्स आराम के साथ मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचले गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रणरंत आणि रखरखत ऊन आणि त्यामध्ये खेळाडू नेहमीच तत्पर असणार अशा प्रकारचा खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही पाणी प्राशन करा हीच विनंती करेन. डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. यावेळेला बॅटचा टो एंड लागतोय. लॉंग ऑनला सुपान आहे, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर गणेश एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. 9 बॉलमध्ये 14 रन, 155.56चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 2 चौकार. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय गणेश. बॅक टू द डगआउट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 रनची आवश्यकता असताना 3 विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बॉलवर सुजलला मिळाली विकेट. चांगला झेल कन्वर्ट करत असताना आपण पाहिलं सोपानच्या हातामध्ये हा चेंडू सुखरूप विसावला गेला होता. डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डायरेक्ट ट्वीट केला असता स्टंप्सला जाऊन बॉल आदळला असता तर नितेशला पॅव्हिलियनच्या रस्त्याला परतावं लागलं असतं. यावेळेला स्लोवर 1 बॉल होता. मात्र जरूर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न नितेशने होप सोडले होते की इथून जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आपल्याला डगआउटच्या दिशेने वाटचाल करावी लागली असती. परंतु 1 रन मिळाली. 41 ला 3. सध्या ऑन फील्ड अंपायर किशोर पाटील यांना आपण पाहत आहेत आणि त्याचप्रमाणे महेंद्र भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. स्ट्रायकर पंच आहेत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. पंचांकडे अपील विकेट किपरने जरूर केली परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही. 41 ला 3. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अतिशय चांगला ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. कारण 3 ते 4 कॅमेरा वर्क असल्यानंतर जे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला जी एक वेगळीच मजा येते. इंटरनॅशनल फील होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे आपण सातत्याने पाहिलं म्हणून ही स्पर्धा एक चर्चेचा विषय डेफिनेटली ठरेल यात मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर केला होता. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. मॅग्निफिसंट बॉलिंग. सुजल चांगली गोलंदाजी केले. हार मानत नाहीये. जरी ही 3 ते 4 धावांचं अजून सुद्धा लक्ष असलं. सचिन यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सध्या आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर आहे.
काय गोलंदाजी केले सचिनने, आपल्या फिंगरचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. 4 धावांचा अजून सुद्धा लक्ष आहे, परंतु आम्ही हार सहजासहजी मानणार नाहीये हे श्रेयस 11 चे गोलंदाज यावेळेला दर्शवतायत. पुन्हा एकदा अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता, बॉल आदळला, बॅटची कडा घेऊन पाठीमागे निघून येईल लॉंग स्टॉप रिझनला. नितेशच्या बॅटमधून कॉन्फिडेंटली धाव येत नाहीये, परंतु धावा येत आहेत आता. 42 रन हे षटक निर्णायक पाहायला मिळतं. 3 धावांचं फक्त 4 धावांचं हे षटक पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. सचिनचा जर आपण विचार केला 2 षटकं त्याने हाताळली, 5 डॉट आले, 19 रन त्याने खर्च केला, 2 विकेट आणि 9.50चा इकॉनॉमी राहिला. चांगली गोलंदाजी केली. जर इथे स्कोर कदाचित 55-60च्या घरामध्ये असता तर थोडंसं अडखळले असते. जय हनुमान खार्डी टीम आणि जय हनुमान खार्डी टीमचा हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतो, जो ग्रीन कलरमध्ये आहे. ती सिंगलला आपण पाहत आहेत. पर्पल कलर आपण पाहिलं तर डबल अँड ट्रिपलमध्ये आपण पाहू शकाल. रेड कलर जो आहे मात्र ते ॲरो गेलेत, ते मात्र चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ग्रीन जो लाईट ग्रीन आपण पाहिला आणि एक डार्क ग्रीन आपण पाहताय तो षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळतोय, जो ॲरो. अप्रतिम 6 सीटर स्पोर्ट्स सध्या हार्दिक किनी हे सुद्धा मात्र डबल जॉब करत असताना आपल्याला पाहायला मिळतात असं म्हणायला हरकत नाहीये. कॉपरेट करताय 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला गौरव पाटील यांच्या समवेत. 42ला 3 रन्सची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चला, वेळ फक्त तुमच्याकडे हे षटक टाकण्यासाठी 2 मिनिटे आणि 51 सेकंद आहेत, लक्षात असू द्या. जरी गावातील संघ असले तरी सुद्धा आपल्याला हे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं फार गरजेची गोष्ट आहे. सचिन यावेळेला शॉटपुल करण्याचा प्रयत्न केला होता. कॉन्फिडन्सली फलंदाजी सध्या तरी होताना पाहायला मिळत नाहीये नितेशच्या बॅटमधून, परंतु नितेश असा खेळाडू आहे जो कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही क्षणाला चांगली बॅटिंग करण्याची कला अवगत असलेला फलंदाज आहे. 42ला 3. भोईर फेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन, गुड किपिंग. फलंदाज यावेळेला बाद होताना. 42ला 4था धक्का गॉन. राम मेरे साई खाली दामन भर देता है, हर मुराद पूरी कर देता है, जब देने पर आता है तो मेरे साई लिखी हुई तकदीर भी बदल देता है. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर साईबाबांना वंदन. स्विचिटचा फटका आणि या वेळेला मात्र स्टायलिश फिनिश करत असताना फलंदाज मिस्टर राहुल. गुड शॉट, स्वतःला स्विच केलं आणि ते सामना फिनिश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन जय हनुमान खार्डी टीम. चला, शेक हँड करायला विसरू नका. आपले मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासले पाहिजेत. क्रिकेट हा जरूर खेळ आपण पाहिला तर हार जीतचा खेळ आहे, परंतु आपले ऋणानुबंध ते आपण हृदयाच्या अंतकणापासून जोपासले पाहिजेत. क्रिकेट खेळता खेळता माणुसकी जपली पाहिजे आणि त्यामुळे आपण शेक हँड करणं फार गरजेची गोष्ट आहे. जय हनुमान खार्डी टीम, आपण लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा आपण शुभेच्छा द्या या पुढील हंगामासाठी. अभिनंदन. ही मॅच समरी आपल्या समोर आहे. विकीने 8 बॉलमध्ये 15 केल्या, 9 बॉलमध्ये 13. सुजल, महेश, सचिन. परंतु त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर काय गोलंदाजी अप्रतिम राहिली. शिरीष 7 धावा देऊन 2 विकेट. सध्या आपण पाहिलं तर ह्या वेळेला आपण पाहतायत